हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट चालत आहेत. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की संपूर्ण जगाचा पाठीराखा असलेला, त्रिभुवनांचा स्वामी असलेला आपला विठ्ठल पंढरपुरात दोन्ही हात कमरेवर ठेवून एका विटेवरच का उभा आहे? या मागे कोणती भावुक कथा आहे? आणि हो, पंढरपूर मंदिराची अशी कोणती रहस्य आहेत जी प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहिती असायला हवीत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये माऊली नक्की लिहा. भक्त हो, विठ्ठल विटेवर उभा राहण्यामागे भक्त पुंडलिकाची अथांग मातृ पितृ भक्ती कारणीभूत आहे. पुराणात अशी कथा आहे की सुरुवातीला पुंडलिक आपल्या आई वडिलांचा आदर करत नव्हता, पण नंतर कुकुट ऋषींच्या आश्रमात आल्यावर त्याला माता पित्याच्या सेवेचे खरे महत्त्व समजले. त्यानंतर पुंडलिक आपल्या वृद्ध माता पित्यांची अहोरात्र सेवा करू लागला. त्याची ही निस्मित भक्ती पाहून स्वतः भगवान विष्णू वैकुंठातून त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपुरात आले. भगवान विष्णू जेव्हा पुंडलिकाच्या आश्रमाबाहेर आले तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय दाबत होता. त्यांच्या सेवेत पूर्णपणे मग्न होता. देवाने बाहेरूनच आवाज दिला, पुंडलिका बघ, मी तुझी भक्ती पाहून स्वतः तुला दर्शन द्यायला आलो आहे. पण पुंडलिकाने मागे वळूनही पाहिले नाही. आई वडिलांची सेवा अर्धवट सोडून उठणे त्याला योग्य वाटले नाही. पाऊस पडत होता, जमीन चिखलमय झाली होती, म्हणून पुंडलिकाने देवाला उभे राहण्यासाठी जवळच पडलेली एक वीट मागे फेकून दिली आणि म्हटले, देवा, मी सध्या माझ्या माता पित्यांच्या सेवेत व्यस्त आहे. जोपर्यंत मी माझी सेवा पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही या विटेवरच उभे राहा. भगवंताला पुंडलिकाचा हा बाणेदारपणा आणि त्याची मातृपितृ भक्ती खूप आवडली. देवाने कोणतीही तक्रार न करता हसतमुखाने त्या विटेवर आपले दोन्ही पाय ठेवले. देव विटेवर उभे राहिले खरे, पण पुंडलिकाची सेवा संपायला खूपच वेळ लागत होता. देवाला तिथे उभे राहायला खूप वेळ झाला. तेव्हा ते कौतुकाने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून पुंडलिकाच्या सेवेकडे पाहत राहिले. तेव्हा पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली. तेव्हा त्याने देवाकडे क्षमा मागितली आणि देवाला याच रूपात इथेच राहण्याची विनंती देखील केली. भक्ताचा मान राखण्यासाठी देव अजूनही त्याच रूपात दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवरती उभा आहे. म्हणूनच देवाला विठ्ठल म्हणतात, ज्याचा अर्थ होतो विटेवरी उभा असलेला. भक्त हो, या कथेसोबतच पंढरपुराच्या विठ्ठल मंदिराचीही काही अशी रहस्य आहेत जी भक्तांना थक्क करतात. यातील पहिले रहस्य म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीचे स्वरूप. जर तुम्ही मूर्तीचे बारकाईने दर्शन घेतले तर विठ्ठलाच्या डोक्यावर एक मुकुट दिसतो. हा साधा मुकुट नसून ते एक शिवलिंग आहे. होय, विठ्ठलाच्या मस्तकावर महादेवाची पिंड विराजमान आहे. हे या गोष्टीचे प्रतीक आहे की हरी आणि हर म्हणजेच विष्णू आणि शिव हे वेगवेगळे नसून एकच आहेत. दुसरे रहस्य म्हणजे मंदिरात प्रवेश करताना लागणारी पहिली पायरी, जिला नामदेव पायरी म्हटले जाते. विठ्ठलावर एवढी अथांग भक्ती होती की त्यांनी देवाकडे मागणे मागितले, देवा, तुझ्या दर्शनाला येणाऱ्या कोट्यावधी वारकऱ्यांच्या पायांची धूळ माझ्या मस्तकी लागावी, म्हणून मला तुझ्या मंदिराची पायरी कर. नामदेवाच्या इच्छेनुसार त्याची समाधी याच पायरीवर बांधण्यात आली. म्हणूनच आजही प्रत्येक वारकरी या पायरीला डोके ठेवूनच मंदिरात प्रवेश करत असतो. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपुरातून वाहणारी चंद्रभागा नदी. वास्तविक ही नदी भीमा नदी आहे, पण पंढरपुरात प्रवेश करताना तिचा आकार एका अर्धचंद्रासारखा होतो, म्हणून तिला अत्यंत आदराने चंद्रभागा म्हटले जाते. या नदीत स्नान केल्याशिवाय वारकऱ्यांची वारी पूर्ण होत नाही. तर भक्त हो, असा हा आपला साळा माऊली जो युगे 28 विटेवर उभा राहून आपल्या भक्ताची वाट पाहत आहेत. आषाढी एकादशीच्या या पवित्र निमित्ताने विठ्ठलाची ही अद्भुत माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.